आता तिचं जे टॅलेंट आहे म्हणजे प्रत्येक पालकाला खूप जास्त प्रश्न असतात, की कसं होईल, करिअर कसं होईल? तुम्हाला कसं कळालं, की तिच्यात हिडन टॅलेंट आहे? टॅलेंट असं म्हणण्यापेक्षा ना लॉकडाऊनच्या वेळेला आहे ना खूप वेळ होता आपल्याकडे आणि श्वेता तिचे व्हिडिओज करायची. ते व्हिडिओज आम्ही सोशल मीडियावर टाकायचो आणि तिकडनं ते व्हायरल होत गेलं. व्हायरल झाल्यानंतर तिकडनं झीचा पहिला कॉल आला आणि मग तशी ती जर्नी सुरू झाली. सो इट वाज नेव्हर प्लॅन्ड की आम्हाला असं काही मायराला हे करायचंय. पण आता पण तुम्ही बघाल ना, आम्ही तिला ना एक्सप्लोर करायला देतो. आता तिचं ॲक्टिंग आलं, मग तिला डान्स आवडतो, तिला ड्रॉइंग आवडतं, कुकिंग आवडतं. स्पोर्ट्समध्ये तिला इंटरेस्ट आहे. तर तिला ना जेवढं तिला एक्सपोजर देऊ देऊ शकतो आपण तेवढा मी तिला द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर तिने ठरवावं की तिला कशामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आपण युजुअली काय करतो पेरेंट्स म्हणून की नाही अभ्यास, ट्यूशन, अभ्यास, ट्यूशन म्हणजे शाळा केल्यानंतर पण संध्याकाळी 2 तास ट्यूशन असतेच असते. मग शाळेत जाण्याचं काय मला कळत नाही. त्याच्यामुळे माझं नेहमी असतं की शाळा झाल्यानंतर ट्यूशन नाही पाहिजे. तुम्ही घरी काय अभ्यास करू शकता. पण तो जो काही वेळ आहे संध्याकाळचा वेळ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज डान्स म्हणा, तुम्हाला मुलांना जे आवडतं, हॉबी त्यांची जी काही आहे, ती त्यांना फुलफिल करू द्या. त्याच्यामुळेच तुम्हाला कळणार आहे, की मुलाचा कल काय आहे. सो हे असा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि सगळ्यांनाच माहिती आहे, की मायराचे कपडे हे हं, खूप हं. ट्रेंडिंग्स असतात हं, आणि हं. हा विषय असतो, की मायरा काय काय घालणार घालणार? गणपतीत, मायरा काय घालणार आहे मंगळागौरमध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल? कोण डिझाइन करतं एवढे सुंदर-सुंदर तिचे कपडे असतात? मायराचे सगळे जे काही लुक्स आहेत, ते सगळं तिचे कपडे म्हणा किंवा काय हे सगळं ब्रेन तिचं सगळ्या आईचं आहे. तिचं सगळं श्रेय आहे ते आणि तिची डिझायनर आहेत त्यांच्याकडे ते दोघं मिळून ते सगळं डिझाइन करतात. मग ते काय साडी असेल, कारण का मुलांना साडी घालणं हे खूप एक टास्क असतो. पण मायराला खूप आधीपासूनच म्हणजे ऑलमोस्ट 3.5-4 वर्ष असल्यापासून तिला साडी घालणं खूप आवडतं. तर ते सगळं तिचं डिपार्टमेंट आहे आणि ती टेक ओव्हर करते. त्याच्यामध्ये आपलं बघणं काही काम नाही आहे ते. आता दमछाक म्हटल्यावर तर तुमचीही होतेच. सगळं मॅनेज करणं, तिचं रुटीन कुठेही डिस्टर्ब न होता, व्यवस्थित कम्फर्टेबली तिचं सगळं कव्हर करून घेणं कसं होतं? कसं करता? आता ना यूज टू झालोय. पहिलं इनिशियली इट वॉज अन टास्क की कसं मॅनेज बिकॉज शूट पण आहे, माझं काम आहे, घरातल्या गोष्टी आहेत. बट एक तुम्हाला आहे ना एक सवय होऊन जाते की त्या कामांच्या आणि त्या सगळ्या गोष्टींची. तो आता तसं काही वाटत नाही. ते एक फ्लोमध्ये त्या गोष्टी होऊन जातात.